नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. वेळ न घालवता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. साल्हेर या शिखराची उंची किती मीटर आहे? मित्रांनो, साल्हेर या शिखराची उंची किती मीटर आहे? तर 1567 मीटर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे 1567 मीटर. मित्रांनो, साल्हेर हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नाशिक या जिल्ह्यात आहे. कोणत्या? नाशिक या ठिकाणी साल्हेर हे शिखर आहे. आणि याची उंची विचारली मित्रांनो किती आहे? तर 1567 मीटर एवढी उंची आहे. प्रश्न क्रमांक 2. अस्तंभा हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेत आढळते? मित्रांनो, अस्तंभा हे उंच शिखर कोणत्या पर्वतरांगेत आढळते? तर सातपुडा. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे सातपुडा. अस्तंभा हे शिखर कुठे आढळते मित्रांनो? तर सातपुडा पर्वतरांगेत आढळते. एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3. जगातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? जगातील सर्वात उंच शिखर कोणते आहे मित्रांनो? तर माउंट एव्हरेस्ट. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे माउंट एव्हरेस्ट. मित्रांनो, माउंट एव्हरेस्ट या पर्वत शिखराची उंची किती मीटर आहे? तर 8848 मीटर आहे मित्रांनो. किती? 8848 मीटर. प्रश्न क्रमांक 4. दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात? मित्रांनो, दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्ह्यात आढळतात. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे गोंदिया. दरकेसा टेकड्या कुठे आहेत मित्रांनो? तर गोंदिया या ठिकाणी आहेत. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे गोंदिया. प्रश्न क्रमांक 5. ताम्हिणी डोंगर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात? ताम्हिणी डोंगर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात मित्रांनो? तर पुणे या ठिकाणी आढळतात. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे पुणे. ताम्हिणी डोंगर कुठे आहे मित्रांनो? तर पुणे या ठिकाणी आहेत. प्रश्न क्रमांक 6. कोल्हापूर ते रत्नागिरी या दोन जिल्ह्यांच्या दरम्यान कोणता घाट आहे? मित्रांनो, कोल्हापूर ते रत्नागिरी या दोन जिल्ह्यांच्या दरम्यान आंबा घाट आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे आंबा घाट. कोल्हापूर ते रत्नागिरी जाताना कोणता घाट लागतो मित्रांनो? तर आंबा घाट लागतो. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती एक नदी गोदावरीची उपनदी नाही? तर मित्रांनो, प्राणहिता ही गोदावरीची उपनदी आहे. प्रवरा ही गोदावरीची उपनदी आहे. मांजरा ही गोदावरीची उपनदी आहे. परंतु तापी ही गोदावरीची उपनदी नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे तापी. मित्रांनो, प्राणहिता, प्रवरा, मांजरा या गोदावरीच्या उपनद्या आहेत. एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8. तोरणा या पर्वत शिखराची उंची किती मीटर आहे? मित्रांनो, तोरणा या पर्वत शिखरांची उंची 1404 मीटर आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे 1404 मीटर. प्रश्न क्रमांक 9. सातपुडा पर्वत रांगेतील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर टिंबटिंब हे आहे. मित्रांनो, सातपुडा पर्वत रांगेतील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर विचारले आहे मित्रांनो. म्हणून सातपुडा पर्वत रांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर अस्तंभा आहे मित्रांनो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे अस्तंभा. महाराष्ट्रातील सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर विचारले मित्रांनो, तर अस्तंभा हे आहे. एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 10. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मित्रांनो, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे अमरावती. प्रश्न क्रमांक 11. कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर टिंबटिंब नावाने ओळखला जातो. मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर वाडी रत्नागिरी या नावाने ओळखला जातो. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे वाडी रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे मित्रांनो? तर 750 किलोमीटर. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे 750 किलोमीटर. प्रश्न 13. पित्तळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मित्रांनो, पित्तळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर छत्रपती संभाजीनगर. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. मित्रांनो, पित्तळखोरा लेणी ही सर्वात प्राचीन लेणी म्हणून ओळखली जाते मित्रांनो. एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 14. सौताडा धबधबा कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो, सौताडा धबधबा बीड या ठिकाणी आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे बीड. प्रश्न 15. महाराष्ट्रातील
कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त आहे? मित्रांनो, महाराष्ट्रातील बेसॉल्ट खडकाची जाडी विचारली आहे. तर पश्चिमेकडील भागात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो, पश्चिमेकडील. मित्रांनो, पूर्वेकडून जसजसे आपण पश्चिमेकडे जाणार तशी बेसॉल्ट खडकाची जाडी ही वाढत जाणार मित्रांनो, एवढी लक्षात ठेवा. म्हणजे पूर्वेकडे बेसॉल्ट खडकाची जाडी कमी आहे तर पश्चिमेकडे बेसॉल्ट खडकाची जाडी जास्त आहे मित्रांनो. प्रश्न 16. टिंबटिंब या सरोवराची निर्मिती उल्कापातामधून झालेली आहे. मित्रांनो, उल्कापातामुळे निर्माण झालेले सरोवर कोणते आहे? तर लोणारी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो? तर बुलढाणा. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? मित्रांनो, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तर वैनगंगा, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे, वैनगंगा. मित्रांनो, वैनगंगा ही नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते, एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न 18. सांगली हे जिल्ह्याचे ठिकाण टिंबटिंब या नदीवर वसलेले आहे. मित्रांनो, सांगली हे जिल्ह्याचे ठिकाण कोणत्या नदीवर वसले आहे? तर कृष्णा, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे, कृष्णा. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रातील टिंबटिंब येथे सर्वात जास्त पाऊस पडतो. मित्रांनो, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो? तर आंबोली, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे, आंबोली. महाराष्ट्रात आंबोली या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 20. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन टिंबटिंब या दिवशी साजरा केला जातो. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन 29 जुलै या दिवशी साजरा केला जातो, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे, 29 जुलै. मित्रांनो, या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण टेलिग्राम चॅनलची लिंक जॉईन करू शकतात आणि हे PDF डाउनलोड करू शकतो मित्रांनो. प्रश्न 21. भंडारदरा धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मित्रांनो, भंडारदरा धरण अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे, अहमदनगर. प्रश्न 22. भारतात जलमनुष्य म्हणून कोणास ओळखले जाते? मित्रांनो, भारतात जलमनुष्य म्हणून राजेंद्र सिंग यांना ओळखले जाते, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे, राजेंद्र सिंग. मित्रांनो, राजेंद्र सिंग यांना भारतातील जलमनुष्य म्हणून ओळखले जाते मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 23. चांगदेव हे गरम पाण्याचे झरे कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो, चांगदेव हे गरम पाण्याचे झरे कोणत्या ठिकाणी आहे? तर जळगाव या ठिकाणी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे, जळगाव. प्रश्न क्रमांक 24. 2 ऑक्टोबर 1972 रोजी दूरदर्शन केंद्र कोठे सुरू झाले? 2 ऑक्टोबर 1972 रोजी दूरदर्शन केंद्र मुंबई या ठिकाणी सुरू झाले, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे, मुंबई. मित्रांनो, मुंबई या ठिकाणी दूरदर्शन केंद्र केव्हा सुरू झाले? तर 2 ऑक्टोबर 1972 रोजी सुरू झाले, एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहे? मित्रांनो, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहे? तर छत्रपती संभाजीनगर, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे, छत्रपती संभाजीनगर. अजिंठा वेरूळ लेणी कुठे आहे मित्रांनो? तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल. धन्यवाद मित्रांनो.